आपण आलो होतो आपल्या शेतात आमोशाची आपल्या आसरांची पूजा करायला, आपल्या विहिरीजवळच्या आसरांची पूजा करायला. पण आलो आणि आपलं नशीबच खराब. विहिरीमध्ये बादली पडून गेली पाणी काढताना. आसरं धुण्यासाठी आता पाणी काढायला प्रॉब्लेम झाला. ही बादलीची कडी बादली गेली मध्ये. तर आपण केला आता एक जुगाड. या बॉटलला आपण तार गुंडावलेला आहे, त्याला आता दोरी बांधून पाणी काढायचा प्रयत्न करू, बघू निघतंय का. तर मंडळी आता पाणी निघतंय का बघू. थोडंही पाणी निघालं तरी आपलं काम होतं आहे. तर एवढं पाणी निघालं आहे, आपलं काम होऊन जाईल. आपला जुगाड सक्सेसफुल. आसरांना धुवून घेतला आपण. नारळ वगैरे फोडलं आहे, पूजा केल्या गेलेली. व्हिडिओ काढायला कोणी होतं नाही म्हणून पूजा करताना काही काढता आलं नाही. हे झालं आपलं काम. तर अशा पद्धतीने जुगाड करत जा. आता शेतात आलो जे, तर आपल्या शेळ्यांसाठी गोट फार्मसाठी आपण चारा काढून घेऊ थोडाफार. हे आपलं शेत आहे, थोडे कपाशीच्या आगऱ्या काढून घेऊ. आता एवढा चारा आपण काढला, 1 2 3 3 गंजे, चौथा 5वा 7, हे 7 गंजे केले आपण. आता हा गंजा गोळा केला आपण परत, बघू शकता तुम्ही. आता हा एवढा चारा उचलून न्यायचा आपल्याला गाडीकडे. तिकडे आहे आपली गाडी बांधाकडे. नुसतं उद्योजक बनून चालत नाही, गोट फार्म टाकून चालत नाही, त्याच्यासाठी अशी मेहनती घ्यावी लागती. आता इतक्या लांब घेऊन जायचा आपल्याला चारा. आता चारा आपण आणला आहे गाडीजवळ, बघू शकता तुम्ही. तिकडं विहीर आहे आपली, ते दगडं दिसतं आणि हा आपला फार्म. हे बघा, शेळ्या कापूस हा आवडीने खात असतात.